गोंंदावलेकर महाराज उत्सव सुरू आहे आणि गोंंदावलेकर महाराजांचे ब्रह्मचैतन्य लीला सुरू आहे. नैमित्तिक उपासनामधलं रामपाठ, मोक्षप्राप्तीचं रहस्य, अथर्व शीर्ष स्तोत्र रत्नावलीमधलं आणि श्रीराम अयोध्या श्रीराम आता दुसरं वर्ष येतं आहे जय वर्धापन दिनाचं. आणि आपण 1 वर्ष पूर्ण झाल्यावर श्रीराम नाम नौका 365 रुपये भरा आणि 365 दिवस उपासना घ्या. त्यातला आपला आजचा 314वा दिवस आला आहे आणि या उपासना आपल्या नियमित सुरू आहेत. हजारो जणांसाठी उपासना करायची, हजारो लाखो जणांसाठी आपल्याला ही 365 रुपयाची उपासना करायची, जेणेकरून आपला हा उपक्रम वर्ल्ड रेकॉर्ड झाला पाहिजे. भगवंताचं नाम असं जगभर झालं पाहिजे आणि जगभरातील लोकांसाठी आम्हाला नाम घेता आलं पाहिजे. हा त्यामागचा खरोखर तळमळ आहे, ही त्यामागची विचारधारा आहे. भागवत वाचनाचा आज 98वा दिवस आहे. एखादा ग्रंथ तुम्ही 100 दिवस वाचता किंवा 100 दिवसापर्यंत येता, त्यावेळी त्या ग्रंथाची कृपा किती अपार असेल याची कल्पना आपल्याला येईल. आणि अतिशय सुंदर असं वर्णन 23वा अध्यायात संपेल आणि 24वा सुरू होईल. अजूनही आपला 15 दिवस या उपासनेस जाणार आहेत. पण आपण एकदाच जी काही दक्षिणा घेतली त्यानंतर कुणाकडूनही भागवत वाचनाची दक्षिणा घेतली नाही. ज्या दक्षिणेत आपण उपासना सुरू केली आहे त्या उपासनेत संतुष्ट आहे. कुणालाही आपण लुबाडत नाही, फसवत नाही. प्रामाणिक उपासना हीच खात्री आमची टॅगलाईन आहे. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.